नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण असा एक नवीन घटक घेणार आहोत। बरेच विद्यार्थी मला म्हणत होते की सर, गणिताची नेमकी सुरुवात आपण कुठून करावी जेणेकरून आपल्याला गणित येण्यासाठी सुरुवात होईल किंवा गणिताचे काही भाग कळतील। ठीक आहे, बघा आपण आज तो बेसिक पॉइंट्स घेतो। गणित विषयाकरता बेसिक घटक। ठीक आहे, लक्षात घ्या, आपल्याला गणिताचा अभ्यास चालू करायचा आहे। आपल्याला गणित माहिती नाही, आपल्याला क्रिया माहिती नाही, बेसिक आपण सुरुवात कुठून करावी आपल्याला त्यावेळेस गणित समजायला सुरुवात होईल किंवा आपण कोणते भाग अगोदर केले म्हणजे आपल्याला गणितातल्या काही संकल्पना जे काही आहेत त्या स्पष्ट होतील। यावरती आपण आज बघणार आहोत। सुरुवातीला एक लक्षात घ्या, गणित येण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे। पहिली गोष्ट, गणित येण्यासाठी आपल्याला क्रिया येणं गरजेचं आहे। क्रिया बघा, आपल्याला क्रिया यायला पाहिजे, गणितीय क्रिया। गणितीय क्रिया यायला, आता गणितीय क्रिया कोणत्या असतात? बेसिक 4च क्रिया आहेत। लक्षात घ्या, गणितामध्ये बेसिक 4 क्रिया आहेत। त्यातली पहिली क्रिया म्हणजे बेरीज, दुसरी क्रिया म्हणजे वजाबाकी, तिसरी क्रिया म्हणजे गुणाकार आणि चौथी क्रिया म्हणजे भागाकार। आपल्याला या 4 गोष्टी येणं आवश्यक आहे। आपल्या ह्या 4 गोष्टी जर आल्या तर आपल्याला गणिताचे भाग कळायला सुरुवात होईल। ज्या विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत नाही अशा विद्यार्थ्यांनी सुरुवातीला एक लक्षात घ्या की बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे आपण करण्याचा प्रयत्न करावा। आणि या जर क्रिया आपल्याला यायला लागल्या तर त्यानंतर बेसिक अजून काय करायचं आहे ते लक्षात घेऊ आपण। आपल्याला सुरुवातीला बेरीज आणि वजाबाकी जे आहेत त्या क्रिया तुम्हाला बघायच्या आहेत। समजा आपल्याला बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, त्यासाठी बेसिक घटक आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत, ते तुम्ही बघू शकता, त्या संबंधित असणार आहे किंवा या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण त्या लिंक्स टाकलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला लिंक्स बघता येईल जेणेकरून तुमचे काही बेसिकचे घटक काय होतील त्यामधून कंप्लीट होतील। सुरुवातीला ह्या 4 क्रिया आहेत, ह्या 4 क्रिया आपल्याला येणं अपेक्षित आहे, त्यानंतर आपल्याला गणित समजेल, त्याच्या अगोदर गणित समजणार नाही, हे लक्षात घ्या। आता यानंतर काय करायचं? ठीक आहे, क्रियेच्या नंतर बघा, आता आपल्याला जर क्रिया येत असतील तर आपण बेसिक सुरुवात करावी, ते म्हणजे बेसिक बघा पाढे। ठीक आहे, आपल्याला शक्यतो 1 ते 30 पर्यंतचे पाढे येणं आवश्यक आहे। 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठच असावेत किंवा काही विद्यार्थ्यांना 30 पर्यंत पाढे पाठ नसतील तर अशा विद्यार्थ्यांना 20 पर्यंत पाढे पाठ करायची आहे। आणि 20 पर्यंत पाढे पाठ केल्याच्या नंतर त्यातल्या काही मूळ संख्या आहेत, जसं की आपण सांगू शकतो 23, त्यानंतर 27, त्यानंतर 29, असे काही पाढे आहेत, हे तुम्हाला पाठ करायचे। ओके, त्याच्या अगोदरचे जर म्हटलं तर 19, 17, 13 असे तुम्हाला पाढे काय करायचे आहेत, पाठच करून टाकायचे आहेत, जेणेकरून यामधून जर काही क्रिया तुम्हाला आलेल्या असतील गुणाकारामध्ये शक्यतो आणि भागाकारामध्ये, त्यावेळेस आपल्याला तो गुणाकार आणि भागाकार करणं सोपं जावं याकरता आपल्याला हे पाढे पाठ असणं आवश्यक आहे। आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला पाढेच पाठ नाही, मग ज्या लोकांना पाढे पाठ होत नाही त्या लोकांसाठी माझं सांगणं आहे की नेहमीसाठी की तुम्हाला कसोटी जी काही आहे, ठीक आहे, विभाज्यतेच्या कसोट्या या कराव्या लागतील। विभाज्यतेच्या कसोट्या हा जो काही भाग आहे तर हा भाग कंप्लीट करा, अलग लक्षामध्ये। तेव्हा आपल्याला पाड्याला सोबती जर हे आपण तुम्ही केले म्हणजे पाडे येतात, त्याच्यानंतर तुम्हाला काय आलं पाहिजे, कसोट्या पण आल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला भाग द्यायला काय होईल, सोपं होईल किंवा आपण काही संख्याला काय करू शकतो, कॅन्सल्स करू शकतो। म्हणजेच पाढेच्या नंतर आपल्याला काय येणं अपेक्षित आहे, कसोट्या यायला पाहिजे, म्हणजे अगोदर क्रिया यायला पाहिजे, क्रिया सोबतच आपल्याला काय करायचे, पाढे पण करायचे आहेत, पाढे पण आपल्याला आले पाहिजे।
त्याच्यानंतर कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्याचा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, आधार घ्यायचा आहे. म्हणजेच कसोट्या आल्याच्या नंतर आपण बेसिकचा पुढचा भाग बघू आपण काय करायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अपूर्णांकावरील क्रिया यायला पाहिजे. अपूर्णांकावरील क्रिया लक्षात घ्या. अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे कोणत्या? अपूर्णांकाची बेरीज आली पाहिजे, अपूर्णांकाची वजाबाकी आली पाहिजे, अपूर्णांकाचा गुणाकार आला पाहिजे आणि अपूर्णांकाचा भागाकार आला पाहिजे. या सुद्धा आपल्याला क्रिया काय झाल्या पाहिजे, त्याच्यासोबत आल्या पाहिजे किंवा आपल्याला त्या कराव्या लागतील. ठीक आहे. त्याच्यासोबत दशांश अपूर्णांक वरील क्रिया. आता आपल्याला अपूर्णांकावरच्या क्रिया जर आल्या तर त्याच्यासोबतच काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकावरच्या सुद्धा क्रिया करायच्या आहेत. म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज पण तुम्हाला आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार आला पाहिजे आणि भागाकार सुद्धा आला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्याच्यासोबत दशांश अपूर्णांकातल्या क्रिया करणंही अपेक्षित आहे. वर्गमूळ आणि घनमूळ. आता एक लक्षात घ्या, 1 ते 50 पर्यंतचे 1 ते 10 पर्यंतचे घन किंवा 15 पर्यंत जास्तीत जास्त आणि 1 ते 50 पर्यंतचे वर्ग, या गोष्टी सुद्धा आपल्याला पाठ कराव्या लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, 1 ते 15 पर्यंतचे घन शक्यतो आपल्याला पाठच असले पाहिजे. आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, घन आणि घनमूळ आणि वर्गमूळ. म्हणजेच वर्ग संख्या सुद्धा लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला संख्या सुद्धा काय आल्या पाहिजे, त्याच्यासोबत माहिती असल्या पाहिजे. म्हणजे हा सुद्धा भाग आपल्याला काय करायचा आहे, महत्वाचा भाग आहे. गणित विषय शिकवत असताना आपल्याला वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णांकावरच्या क्रिया, दशांश अपूर्णांकावरच्या क्रिया, कसोट्या, त्याच्यानंतर पाढे, या गोष्टी येणं अपेक्षित आहे. त्याच्यासोबत यामधलाच अजून बेसिकचा भाग तो म्हणजे लसावी आणि मसावी. हा सुद्धा बेसिक भागामध्येच येतो. या सुद्धा क्रिया आपल्याला लसावी आणि मसावी सुद्धा आपल्याला काय करता आला पाहिजे, संख्येचा काढता आला पाहिजे. आणि त्याच्यावरून येणारे जे काही प्रश्न आहेत, त्याच्यावरून काही येणारे जे भाग आहेत पुढे गेल्याच्या नंतर विशेषतः आपल्याला ते करायचे आहे. बरेच वेळा विद्यार्थी हे भाग स्किप करतात, हे भाग करत नाही, या भागावरती विशेष लक्ष देत नाही आणि डायरेक्टली काय करतात, मोठमोठाले जे काही चॅप्टर्स आहेत जसं की गुणोत्तर आणि प्रमाण या प्रकरणावर आधारित असलेली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर कुणी काय करतं की शेकडेवारीवर आधारित असलेली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतं, कुणी काय करतं नफा आणि तोटावर आधारित असलेली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतं. पण अगोदर लक्षात घ्या, हा सगळा भाग करा. आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर हे सगळं बेसिक आल्याच्या नंतर मूळ कन्सेप्ट समजून घ्या प्रत्येक टॉपिक्सच्या. अलग लक्षामध्ये. जसं की शेकडेवारी पाहायचं आहे, शेकडेवारीचं मूळ कन्सेप्ट काय आहे ते बघून घ्या. शेकडेवारी कसा असतो, शेकडेवारी करत असताना काही बेसिक गोष्टी लागणार आहेत का आपल्याला, लक्षात घ्या. शेकडेवारी करत असताना आपल्याला ह्या सगळ्या याच्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला तिथं लागणार आहे, बेसिक घटकचा वापर तिथं करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणं अपेक्षित आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की जेव्हा तुम्ही गणित स्टार्ट करता, जेव्हा तुम्ही गणिताचा अभ्यास करता, त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे हे आहे दापूर्णांकावरच्या क्रिया आणि दशांश अपूर्णांकावरच्या क्रिया. हे जर तुम्हाला सर्व आलं आणि त्याच्यासोबत जर क्रिया तुम्हाला आल्या तर लक्षात घ्या तुम्हाला 100% गणित येतं. ज्या विद्यार्थ्यांना गणितामधला ग सुद्धा माहिती नाही, ज्या विद्यार्थ्यांना गणितातली कुठलीही क्रिया येत नाही, कुठलेही चॅप्टर सोडवता येत नाहीत, अशा लोकांना फक्त सुरुवातीला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या 4 क्रिया अपेक्षित आहेत. या जर क्रिया त्याला आल्या तर त्यानं अपूर्णांकावरच्या क्रिया कराव्यात, त्यानं दशांश अपूर्णांकावरच्या क्रिया कराव्यात. दररोजचा आपला जो काही वेळ आहे या वेळेमध्ये किमान 1 ते 2 घंटे याच प्रकरणावर आधारित असलेली प्रश्न तुम्ही सोडवावीत. जेव्हा तुमचा यातला प्रत्येक घटक, यातला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थानं गणित यायला सुरुवात होईल. नाहीतर गणितामधल्या मूळ ज्या काही कन्सेप्ट आहेत
त्या तुमच्या तशाच राहतील. अलग लक्षामध्ये. आणि मग आपण काय करू तर ते जी काही वरची प्रकरणं आहेत मी तुम्हाला ते सांगितलं की बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की काही प्रकरण काय करतात डायरेक्ट जे काही शेकडेवारी गुणोत्तर प्रमाणासारखी मोठमोठाली चॅप्टर्स आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांना गणितामध्ये जास्तीत जास्त कन्फ्युजन वाटतं आणि विषय काय वाटतो अवघड वाटतो. आता आपण ही गणितामधलं बेसिक तर पाहिलंच आहे. आता याच्यासोबत आपण स्पर्धा परीक्षेमध्ये असलेला गणिताचा जो काही भाग आहे तो कोणत्या पद्धतीने करायचा आहे म्हणजे आपल्याला त्यातलं गणित येईल किंवा आपल्याला ते समजायला सुरुवात होईल हे आपण या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या. आता गणितामधल्या काही प्रकरणाची चर्चा करू आपण जे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये गणिताचा जो काही भाग आहे तो भाग चालू होतो संख्यापासून. ठीक आहे. आपल्याला संख्या येणं अपेक्षित आहे. मग संख्यामध्ये काय अपेक्षित आहे आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय अपेक्षित आहे, सम संख्या काय आहे, विषम संख्या काय असते, मूळ संख्या काय असते, वर्ग संख्या काय आहे, घन संख्या काय, ह्या जे काही बेसिक संख्या आहेत हे जे काही बेसिक वर आधारित असलेले घटक आहेत हे येणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्हाला संख्या प्रकरण समजेल तेव्हा त्याच्या पुढची असणारी आधारित जी काही प्रकरण आहेत ही प्रकरण समजायला सुरुवात होईल. म्हणून संख्या नावाचं प्रकरण स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचं प्रकरण मानलं जातं कारण त्यावर आधारित असलेले जे काही बुद्धिमत्तामध्ये असलेली संख्यामाला नावाची चॅप्टर्स आहेत, संख्या कोडे नावाचा भाग आहे, कोडिंग डिकोडिंगचा भाग आहे. हा सर्व जो भाग तुम्ही पाहिला तर तो सर्व भाग कशावर डिपेंड आहे तुमचा संख्या नावाच्या चॅप्टरवरती डिपेंड आहे. म्हणून बेसिक भाग झाल्याच्या नंतर पहिलं प्रकरण जे काही आहे गणिताचं ते प्रकरण आपल्याला कोणतं करायचं आहे संख्या नावाचं प्रकरण करायचं आहे हे लक्षात घ्या. संख्यामधला पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी हा एक गणितातल्या संख्यामालेवर आधारित असलेला हा स्वतंत्र भाग आहे या भागामध्ये गणितामध्ये ज्याच्यामध्ये किमान 2 ते 3 प्रकारचे सूत्र आहेत. या सूत्रावर आधारित असलेला हा भाग आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीची उदाहरणे यामध्ये पेपरला विचारली गेलेली आहेत. आणि ही प्रश्न आपल्याला जर सोडवायचे असतील तर आपल्याला दुसरा जो काही आहे गणिताचा संख्यावर आधारित असलेला भाग हा सुद्धा अपेक्षित आहे तो म्हणजे अंकगणिती आणि श्रेणी. त्यानंतर आपल्याला काय येणं अपेक्षित आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला लसावी आणि मसावी तुम्हाला सांगितलं की बेसिक मध्ये आपल्याला तो लागणारच आहे आणि आपण तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना लसावी मसावीचा जो काही भाग आहे तो सुद्धा बघून घ्यायचा आहे ज्यावरती सुद्धा तुम्हाला पेपरला बहुतांश वेळा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणतो मी मग ती सरळ सेवेपासून किंवा पोलीस भरतीपासून ते UPSC पर्यंतच्या प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला लसावी आणि मसावी हा जो काही घटक आहे हा पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे घातांक. तसं हा गुणाकार आणि भागाकारावर जास्तीत जास्त आधारित असलेला भाग आहे तसेच याचे काही स्वतंत्र नियम आहेत. म्हणून घातांक नावाचा जे काही भाग आहे घातांक नावाचं जे काही चॅप्टर्स आहे हा सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. म्हणजे हे सिरियल सिक्वेन्स घेतोय मी अशाच पद्धतीने तुम्ही सिक्वेन्सचा अभ्यास करावा किंवा त्या सिक्वेन्सचा फॉलो करून तुम्हाला काय करायचे आहे गणित समजण्यासाठी सुरुवात होईल. म्हणून त्याच्यानंतर आपण घातांक नावाचं चॅप्टर जर घेतलं तर बरं होईल किंवा आपल्याला ते कळण्यासाठी सुरुवात होईल. त्याच्यानंतर पुढचं जे काही घटक आहे ते म्हणजे तुमचं सरासरी. अतिशय महत्वाचा भाग हा सुद्धा स्पर्धा परीक्षेतल्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कंपल्सरी म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे सरासरी नावाचा घटक आहे. सरासरी नावाच्या घटकावरून सुद्धा आपल्याला प्रश्न पेपरमध्ये विचारलेत आणि हा सुद्धा बेसिकचा घटक आहे हे लक्षात घ्या कारण आपल्याला याच्यावर सुद्धा आधारित पेपरला प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा त्यावरून तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. म्हणून सरासरी नावाचा जो काही भाग आहे गणितामधला तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. गणिताचे चॅप्टर्स आपण पाहतोय की कुठल्या पद्धतीने आपल्याला जायचे म्हणजे आपल्याला गणित समजायला सुरुवात होईल हे लक्षात घ्या. सरासरी झाल्याच्या नंतर गणितातला पाण्याची टाकी आणि नळ. पाण्याची टाकी आणि नळ हा जो काही भाग आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. तो त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काळ, काम, वेग, मजूर आणि मजुरी अशा पद्धतीचा जो काही भाग आहे हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे. यावरून सुद्धा म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो करा जेणेकरून आपल्याला चॅप्टर समजायला सुरुवात होईल आणि गणिताची ही काही प्रकरणं आहेत ज्यावरून तुम्हाला प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाचा भाग तुम्हाला मानला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो काही आहे रेल्वे,
वेग, वेळ आणि अंतर हा जो काही भाग आहे तो तुम्हाला करायचा आहे। यावरून सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि बेसिक मध्ये आपण तो भाग घेणार आहोत किंवा बेसिकचा तो भाग तुम्हाला करायचा आहे। रेल्वे झाल्याच्या नंतर आपल्याला तो पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे शेकडेवारी। ठीक आहे, शेकडेवारी। शेकडेवारीवरच आधारित असलेले पुढचे जे काही भाग आहेत तो म्हणजे नफा आणि तोटा। हे व्यवहारी आपल्याला लागणारच आहेत, लक्षात घ्या। हे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ही जी काही आहेत ही सगळी चॅप्टर्स जी आहेत, शेकडेवारी, नफा तोटा आणि सरळ व्याज, ही आपल्या व्यवहारिक ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत। व्यवहारिक ज्ञानाच्या दृष्टीने म्हणून आपल्याला ते चॅप्टर्स बघावे लागतील आणि ती करण्याचा प्रयत्न करा। शेकडेवारी, नफा तोटा आणि सरळ व्याज। त्याच्यानंतर पुढचा जो काही चॅप्टर्स आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण। ठीक आहे, आणि मग बाकीचे जे काही बेसिक भागामध्ये तुम्हाला सांगितले, वर्ग असेल, वर्गमूळ असेल, करणी असेल, त्याच्यानंतर अजून गुणोत्तर, प्रमाण हा जो काही पुढचा भाग आहे हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे। समचलन असेल, व्यस्त चलन असेल, बाकीच्या मूलभूत कन्सेप्ट जे काही आहेत त्या सुद्धा या भागाच्या स्वरूपामधून आपल्याला बघायच्या आहेत। तर गणिताच्या दृष्टीने आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा भाग बघायचा आहे। जो सिक्वेन्स आपण दिलेला आहे या सिक्वेन्सने जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे गणितावर आधारित असलेले प्रत्येक जी काही घटक असतील ते तुमचे क्लिअर होतील आणि जास्तीत जास्त तुम्हाला गणित समजण्यासाठी सुरुवात होईल। त्या पद्धतीने आपण जाणार आहोत। या सगळ्या भागावरून आपण लेक्चर्स बनवलेले आहेत। बेसिक कन्सेप्ट नुसार प्रत्येक घटक समजून सांगून आपण ते टॉपिक्स घेतलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा बघितले। पण त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं महत्त्वाचं ते म्हणजे क्रिया, आणि या क्रियाच महत्त्वाच्या आहेत ते लक्षात घ्या। ज्यामध्ये बेरीज, ज्यामध्ये वजाबाकी, ज्यामध्ये गुणाकार आणि ज्यामध्ये भागाकार, या 4 क्रिया येणं गरजेचं आहे। जेव्हा या 4 क्रिया तुम्हाला येतील त्याच वेळेस आपल्याला गणित समजायला सुरुवात होईल। त्याच वेळेस ही जी काही पुढची चॅप्टर्स तुम्हाला दिलेली आहेत ही चॅप्टर्स आपल्याला यायला सुरुवात होईल आणि त्याच्याशिवाय आपल्याला गणितामधला काही कन्सेप्ट क्लिअर होणार नाही। सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या, बेसिक पासून जा। हे सुरुवातीला चॅप्टर्स बघू नका, हे चॅप्टर्स सुरुवातीला बघू नका। हे चॅप्टर्स किमान तुम्ही 4 महिने नाही केले तरी चालतील, लक्षात घ्या। आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत, आपल्याला सुरुवातीला गणित समजून घ्यायचे, आपल्याला गणितातल्या काही कन्सेप्ट समजून घ्यायच्या असतील तर हे चॅप्टर सुरुवातीला आल्याबरोबर तयारी करताना हे चॅप्टर सुरुवातीला पाहू नका। आपलं बेसिक कन्सेप्ट असेल, आपला बेसिक भाग असेल हा क्रिया आणि त्याच्यानंतर संख्या, अंकगणित, लसावी, मसावी ही जी काही भाग तुम्हाला दिलेले आहेत, घातांक, वर्ग, वर्गमूळ, हेच भाग करण्याचा प्रयत्न करा। जोपर्यंत आपले ते प्रत्येक घटक त्यातला कव्हर होणार नाही तोपर्यंत तुम्ही याकडे जाऊ नका। जेव्हा ते तुमचे सगळे भाग क्लिअर होतील तेव्हा एक भाग तुम्ही दररोज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, 2-4 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। 100% तुम्हाला गणित समजायला सुरुवात होईल। गणिताबद्दल असणारी जी काही भीती तुमच्या मनामध्ये आहे ती दूर होईल आणि निश्चितच आपण ती दूर करणार आहोत किंवा या माध्यमातून आपण ती दूर करू शकतो। व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।